बीटी खाडेसर, त्यानंतर या भगवान महाराज माध्यमिक विद्यालयाचे ज्यांनी एक मुळी लावली होती आणि त्याचा आता वाड्यात रूपांतर झाले असे संस्थापक श्री राम सर. तसेच सर्व शिक्षक, माझे प्रत्येक शिक्षक आज उपस्थित येतं, मला एवढा अभिमान होतो सांगू शकत नाही. सर्व बीटी खाडे सर, जायवई सर, त्यानंतर आगाव सर, सर्व, त्यानंतर आमचे वालेकर मामा असतील, फक्त आज आमचे गुरुवर्य सर फक्त गरजे सर्वजण आहेत. बाकी सर्व मला कसं आहे, आज मी तुमच्यासारखाच विद्यार्थी दिसतोय, मला वाटतं मीच विद्यार्थी झालो. त्यानंतर सर्व शाळेने हे केलं. त्यानंतर असे काही प्रसंग येतं, शिक्षण म्हणजे काय, त्या टायमाला शाळा खाली होती आमच्या वेळेस. आम्ही 12वी पर्यंत इथं शिकलो, 5वी ते 12वी भगवान महाराज माध्यमिक विद्यालयामध्ये शिकणार आहे. आणि माझी परिस्थिती ही प्रत्येक माणूस बसलाय त्यांना माहीत. माझ्या घरचे आजही पोबळ तशीच आहे, काहीच बदललं नाही. माझं आहे ते सगळं जागेवर. फक्त शिक्षणामुळं आज मला यांनी 4 शब्द बोलायला दिले, बस, बाकी काहीच नाही. आणि शिक्षण म्हणजे काय, याला फक्त एक शिक्षण करणारी मुलगी आणि त्या मुलीच्या भावना आणि त्या मुलीची जिद्द आणि तिला दिलेला टायमिंग म्हणजेच आज सोनाली. मी फक्त तिला काय केलं, काहीच केलं नाही. ती म्हणली मला शिकायची, शिक. फक्त तिला काय दिला, टाईम दिला. फक्त तू, माझ्याकडे तेवढंच होतं, दुसरं काहीच नव्हतं. ना पैसा होता, ना पाणी होता, ना काहीच नव्हतं. फक्त होतं माझ्याकडे टायमिंग आणि तेच टायमिंग तिला दिला. आणि त्या टायमात आज तिने सोनं केलं आणि नावासारखंच केलं. असं उदाहरण प्रत्येक शाळेतून, प्रत्येक घरातून घडायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आज व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, सगळे. मी तिला एकच पॉईंट सांगेन, आज तुम्ही मोबाईलवर तास राहता, ती बी मोबाईलवर तास होती, तास. पण ती कशी होती, ती काय करायची, सकाळचं उठलं, एका हातात ब्रश, एका हातात मोबाईल म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, चॅटिंगसाठी नव्हती घेत, ती सगळे ऑनलाईन कोर्ससाठी. ती काय करायची, तिला टाईम कमी करायचा अभ्यासाला. तर ती काय करायची, मोबाईलला स्टँड पण आणलं होतं त्याने 10 रुपयाचं, स्टँडवर ठेवायची, लेक्चर लावून द्यायची. पुढं भाकरी कर, स्वयंपाक कर, कधी कधी ती मग्न व्हायची. भाजीत मीठ टाकलं का हेही तिला कळत नव्हतं. अशी ती सोनाली. त्यानंतर ती काय करायची, तिला माहित होतं आपला टाइम कुठं वाचवायचा. तिने फक्त टाइम वाचवला, बाकी काहीच केलं नाही. ती मोबाईलवर, त्यानंतर पुस्तकं. आणि आज बी आमच्या घरात फक्त आमच्या दोघांच्या अंगावर जास्तीत जास्त 2च विषय आज बी. पण आमच्या घरात कमीत कमी 7 ते 8 गोण्या नुसते पुस्तकं लिहितात, फक्त पुस्तकं. आणि त्याच्यासाठी मी एक लायब्ररी तयार करणार आहे आणि ते पुस्तकं सगळे लायब्ररी लावणार, जेणेकरून गोरगरिबाची मुलं, त्यानंतर शाळेतले मुलं ज्यांना पुस्तकं लागते त्यांनी बिंदास घ्यायचे, वाचायचे आणि परत ठेवायचे. त्याच्यासाठी एक मी स्पेशल लायब्ररी बनवणार आहे आणि ती सगळ्यासाठी खुली राहणार आहे, सगळ्यासाठी. म्हातारा माणूस असो, विद्यार्थी असो, गरीब असो, कोणताही माणूस असो. आणि त्याच्यानंतर इथून पुढे भविष्यात जे काही करता येईल, आज आम्हाला इथं बोलवलंय, सत्कार केलाय. मलाच कळत नाही की मी शिवाजी आणि माझा हा सत्कार आणि एवढ्या गुरुजन वर्गातून आयुष्यातून पहिला सत्कार आहे गुरुजनांना. आणि हे गुरुजन येतं, यांच्यासमोर मला काय बोलावं हेच कळत नाही. कारण गुरु हा गुरुच असतो आणि विद्यार्थी हा विद्यार्थीच असतो. आयुष्यभर गुरु हा गुरुच राहणार आणि विद्यार्थी हा विद्यार्थीच राहणार. गुरुचं आयुष्यात कधीच मोल संपणार नसतं. त्याच्यामुळे लक्ष ठेवा. प्रत्येक शिक्षक काही कडक असतील, काही प्रेमाळू असतील. आता आम्हाला गरजेसर हे कडक होते, तुम्ही नव्हतात त्या टायमाला. गरजेसर असे करायचे, एक हातात छेडी, दुसऱ्या हातात सूत्र, सांगणिकाचं सूत्र परेशान करायचे. तसे जर आमचं त्यांनी आम्हाला हिंदी शिकवलं, मराठी शिकवलं, तसंच आम्हाला बीटी खाडे सर त्यांनी आम्हाला इतिहास शिकवलं. तसंच आमच्या आगावचं समाजशास्त्र म्हणजे काय हे शिकवलेलं आहे. आजही त्यांनी समाजशास्त्र शिकवलेलं सगळं माझ्या लक्षात आहे, प्रत्येक पॉईंट ना पॉईंट सांगत. आणि अशीच एक स्पर्धा परीक्षा होती शाळेने घेतलेली. त्या टायमाला मी भाषण करीत होतो, तर मी म्हणलं सर आम्हाला काही भाषण करता येत नाही. त्यांनी एक मला मायना तयार करून दिला. त्यानंतर तो विषय होता अंधश्रद्धा निर्मूलन.
त्याच्यावर मला बोलायचं होतं. तर त्या अंधश्रद्धा निर्मूलन ना, ही समिती कोणती, काय कोणतं, काहीच माहित नव्हतं. ती कुठं काम करते, कसं काम करते. आता तिथे मला डिटेल विचारलं ना, मी पूर्ण सांगू शकतो, पण त्या टायमाला काहीच माहित नव्हतं. ते सांगितलेले आज आगाव सर ती इथं बसलेली. असे प्रत्येक गुरुजन, तसे जायबाई सर त्यांनी आम्हाला इंग्रजी शिकलेली. असं एकही गुरुजन नाही की त्यांचे करावे तेवढे कौतुक येतं. मी माझ्या आयुष्यात त्यांनी जे मला ज्ञान दिलं ते ज्ञान पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढेही प्रयत्न करीन. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.